तर हॅलो गाईज, आता जरा लाईट पण गेलेली आहे आपली, म्हणून नॅचरल लाईटनेच काम चालू आपण. तर आता आपण किचनमध्ये आहे आणि आता मी घेतोय माझी सेकंड मील आणि प्री वर्कआउट मील पण असेल. त्यामध्ये आहे 5 अंडी. तर मगाशी मी 10 अंडी उखडली होती. हे साईड 10 अंडी उखडली होती, त्यातून 5 आता घेतल्यात. त्याच्याबरोबर घेणार काकडी. चला ले खाऊन घेऊ, नंतर बोलू. खाता खाता पण बोलू. तर हॅलो गाईज, आता मील खाऊन 15-20 मिनटं झाली. तर एक छोटीशी तकनिकी प्रॉब्लेम आली होती, म्हणून शूट करायला नाही भेटला. तर काही बात नाही, जाऊ द्या. मस्त मील होती, मस्त एन्जॉय केला. मस्त काकडी कापलेली, काकडीच्या बरोबर अजून एक टांबोटा पण घेतला होता आणि आपली अंडी, त्याच्यावर मस्त थोडासा मीठ आणि थोडासा मसाला, एकदम मस्त. तर आता थोडासा झोपतो. तुम्ही बघितलं असलंच मी बेडवर आहे. थोडासा रेस्ट, मग फुल जोश. तर आता सर्व काही झाले, जायचं होतं जिमला, पण परत भूक लागली म्हणून आता परत ओट्स बनवायला घेतल्यात. फक्त ओट्स, त्याच्यामध्ये आपण थोडासा हनी टाकणार. फक्त ओट्स आणि हनी यासाठी, जेणेकरून लवकर डायजेस्ट होईल आणि आपल्याला इन्स्टंट एनर्जी बी भेटेल. कारण की आपला आता तोडफोड वर्कआउट करायचं आहे, कारण की आज आहे लेग डे आणि स्क्वॉट फोकस वर्कआउट राहील. त्याच्यामुळं एनर्जी तर लागेलच ना. तर आता मला स्वीट पोटॅटो खायची इच्छा होती, म्हणजे मी आता स्वीट पोटॅटो अवेलेबल नाही आहेत आपल्याला. रताळी तेच अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळं ओट्स घेतले. ओट्स मस्त लागतात, म्हणजे हनी टाकली थोडीशी आणि पाण्यात केलं गरम. संपला म्हणजे बऱ्यापैकी संपल लागेल. तर काय बोलत होतं मला, हा तर बरेच जण मला बोलतात की तू हे कसं खातो, कसं जातं, म्हणजे त्यात काय कसं जाण्यासारखं, किती बाहेर लागतंय. म्हणजे मी कसं खातो, फक्त पाण्यात ओट्स गरम करायचे, तसंच काय कधी कधी, म्हणजे ऑप्शन नसल्यावर. पण असतात मोस्ट ऑफ ऑप्शन आपल्याकडे, जसं की केली असतात, केली आणि हनी, बरेचसे ऑप्शन आहेत. असं काही नाही.
पण मला असं पण आवडतो, मला तसं पण आवडतो. तर गाईज फायनली आता आपण जिमला चाललो आहे ना. फायनली आता डायरेक्ट जिममध्ये भेटू. लेग वर्कआउट करणारा एकच वाघ वाटते इथं हल्ली. फर्स्ट वर्कआउट वाघ करणार लेग एक्सटेन्शनचा. गाणी आहे का गाणी? भाई कोणचा ब्रेकअप झाले काय माहित, ब्रोकन हार्टवाले गाणे लागतात, मग अचानक या लागतं. चला आता कसा विसा तो गाणे आटपला, सॉरी वर्कआउट आटपला. सेकंड वर्कआउट लंजेस मार घेतल्यात आर या पार. जर तुम्हाला लेग वर्कआउट करताना पंप नसेल आणि लंजेसचा वर्कआउट तुम्ही जर तुमच्या वर्कआउट शेड्यूलमध्ये ॲड नसेल केला तर ॲड करून बघा एकदा कसा पंप येतो तो. हा आपण स्टँडिंग लंजेस नाही, वॉकिंग लंजेस. या बघा कसा बॅककार पंप आहे बघा. बॅककार म्हणजे डेंजर, शब्दाशी अर्थ नका घेऊ. चला तर सगळी तोडफोड तर झालेली आहे. जर कुठं बाकी राहिली असेल तर या वर्कआउटमध्ये सगळी कसर निघल. हॅशटॅग लेग प्रेस. तर आता यो आहे आपला तिसरा वर्कआउट. थांब जरा 1 मिनिट. बेकार. तर हा आहे आपला 4th अँड लास्ट वर्कआउट, काल्फ रेजेस. ही एक्सरसाइज बरोबर परफॉर्म केली ना तर हिला लवकर म्हणजे वेट घेऊन मारण्याची गरज पडत नाही. विदाऊट वेटनी पण प्रॉपर हिट करता येते. चला तर आता सर्व एक्सरसाइज डन झालेली आहे. तुम्ही यांचे बोलण्यावर लक्ष नका द्या, तुम्ही पोजिंग बघा. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the